Hello friends, welcome to the third lecture of coordination compounds. मागील लेक्चर्समध्ये आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स या टॉपिकचा काही इंट्रोडक्टरी पार्ट पाहिलेला आहे, ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. तसंच कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे कॉन्स्टिट्युएंट ॲटम्सना आपण वेगवेगळी नावं दिलेली होती. सेकंड लेक्चरमध्ये आपण लिजंड्स म्हणजे काय हे पाहिलेलं आहे, त्याचे टाईप्स आपण डिस्कस केलेले आहे. तर आणखीन काही इम्पॉर्टंट टर्म ह्या कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये इन्व्हॉल्व आहे. तर या इम्पॉर्टंट टर्म्स आपण या लेक्चरला पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ द सम इम्पॉर्टंट टर्म्स इन कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. टर्म्स इन कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. हे पाहण्याकरता सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मी लास्ट लेक्चर्समध्ये सांगितलेले होते, त्यांचे फॉर्म्युले आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तरी पुन्हा एकदा रिमाइंड करून देतो. काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स त्याचे फॉर्म्युले: CONH3 6 times Cl3 हा एक कंपाऊंड आहे. दुसरा कंपाऊंड आपण पाहूया K4FeCN6 किंवा सिसप्लॅटिन. त्याचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे, ATNH3 twice Cl2. ही काही पर्टिक्युलर एक्झाम्पल्स लास्ट पिरियडला मागच्या लेक्चर्समध्ये आपण पाहिलेले आहेत. तर हे सगळे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आहेत. तर याच्यामध्ये पहिली टर्म कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये, त्या कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमधली पहिली टर्म आपल्याला पाहिजे, दॅट इज अ कोऑर्डिनेशन स्फिअर. फर्स्ट टर्म कोऑर्डिनेशन स्फिअर. व्हॉट डू यू मीन बाय कोऑर्डिनेशन स्फिअर? तर आपल्याला जो कंपाऊंडचा फॉर्म्युला इथं ब्लॅकबोर्डवर दिसतोय, ह्या बोर्डवर जो फॉर्म्युला लिहिला आहे, हा पूर्ण फॉर्म्युला, याचा अर्थ हा फॉर्म्युला रिप्रेझेंट करतो कोऑर्डिनेशन एंटिटीला. दॅट मीन्स दिस ऑल फॉर्म्युला रिप्रेझेंट्स कोऑर्डिनेशन एंटिटी. याला आपण म्हणतो कोऑर्डिनेशन एंटिटी. आता याच्यामध्ये दोन पार्ट्स तुम्हाला क्लिअरली दिसत असतील. एक पार्ट लिहिलेला आहे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आणि काही पार्ट आउटसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट. तर स्क्वेअर ब्रॅकेटमधला जो फॉर्म्युला आहे किंवा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे एन्क्लोज झालेले मेटल ॲटम आणि त्याला अटॅच असलेले जे लिजेंड्स आहेत, यांना एकत्रितरित्या आपण म्हणतो कोऑर्डिनेशन स्फिअर. म्हणजे लक्षात घ्या, ह्या एक्झाम्पल्समध्ये जर आपण पाहायचं ठरवलं तर ह्या पहिल्या एक्झाम्पलमध्ये बघा, cobalt with 6 ammonia atoms. This part is enclosed in a square bracket and it is called as coordination sphere. सेकंड एक्झाम्पलमध्ये पहा, याच्यामध्ये सायनाइड हे लिजेंड्स आहेत. दे आर अटॅच्ड विथ आयर्न. हा जो पार्ट दिसतोय स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एनक्लोज केलेला, मीन्स सेंट्रल मेटल ॲटम अटॅच्ड विथ लिजेंड्स, दॅट इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन स्फिअर. आणि हा पूर्ण जर कंपाऊंड आपण विचारात घेतला तर त्याला आपण म्हणतो कोऑर्डिनेशन एंटिटी. लास्ट एक्झाम्पल पहा, सिसप्लॅटिनचं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये क्लोरीन हे पण लिजेंड्स आहेत, अमिनो ग्रुप दे आर ऑल्सो लिजेंड्स, अँड हिअर इट इज अ सेंट्रल मेटल ॲटम. हा प्लॅटिनम हा सेंट्रल मेटल ॲटम. तर हे सगळा पार्ट जो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एनक्लोज केला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन स्फिअर. म्हणजे इथं क्लोरीन, दोन अमाइन ग्रुप आणि प्लॅटिनम, हा सगळा एकत्रितरित्या आपण त्याला म्हणतो कोऑर्डिनेशन स्फिअर. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये कोऑर्डिनेशन स्फिअर वेगळा आहे, सेकंडमध्ये वेगळा आहे आणि थर्डमध्ये वेगळा आहे. तर याच्यावरून आपण सहज सांगू शकतोय कोऑर्डिनेशन स्फिअर म्हणजे काय, तर लिजेंड्स अँड द सेंट्रल मेटल ॲटम, or the ligands attached to the central metal atom and the central metal atom are enclosed in a square bracket, that is called as coordination sphere. Okay, so let us write the definition of coordination sphere.
कोऑर्डिनेशन स्फियर म्हणजे काय? डेफिनेशन आपल्याला आता सांगता आली पाहिजे. द सेंट्रल मेटल ॲटम, द सेंट्रल मेटल ॲटम and ligands attached to it, they are attached by coordinate. Okay, the central metal atom and the ligands attached to it are enclosed in a square bracket is called coordination sphere. Okay, for example, आता याचा आपण एक्झाम्पल पण पाहूया. फॉर एक्झाम्पल, here CONH3 6 times Cl3. ह्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहू शकता सेंट्रल मेटल ॲटम अटॅच्ड विथ लिजन्स, दे आर एनक्लोज्ड इन द स्क्वेअर ब्रॅकेट. दिस इज कॉल्ड एज कोऑर्डिनेशन स्फियर. ओके, इन द नेक्स्ट एक्झाम्पल, दुसरं एखादं एक्झाम्पल पाहूया. K4FeCN6. In this example, 6 cyanide groups are attached with the central metal atom ion, are enclosed in a square bracket, and this whole part is called as coordination sphere. Now let us study the second term involved in coordination chemistry, that is coordination complex. जर समजा एखाद्या कोऑर्डिनेशन स्फिअरवर कोणताही पॉझिटिव्ह और निगेटिव्ह चार्ज जर असेल, देन दॅट इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. ओके, मीन्स इफ द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स if the coordination sphere carries a net positive or negative charge, then it is called as coordination complex. So let us write the definition. If the coordination sphere carries a net positive or negative charge on it, it is called कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. एखादं उदाहरण आपण पाहिलं की आता आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, जर आपण K4FeCN6 हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड कन्सिडर केला आणि जर याला वॉटरमध्ये आपण डिसोसिएट केलं, तर याचे दोन पार्ट तयार होतील. हा K4 हा जो पार्ट आहे दॅट विल डिसोसिएट, आणि हा ब्रॅकेटमधला पार्ट जो आहे दॅट रिमेन्स अनडिसोसिएटेड. हा डिसोसिएट होत नाही आहे, दॅट इज नॉट आयोनायझेबल. म्हणजे जर आपण वॉटरमध्ये हे टाकलं की आपल्याला दोन प्रकारचे आयन्स मिळतील, 4K+ आयन्स. ओके, ना द 4 potassium ions carries +4 charges. That is why overall this bracket will carry 4 negative charges. Now this is the coordination sphere which is carrying the negative charge. त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आपल्याला दिसतोय. ओके, दॅट इज वाय दिस इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. किंवा आणखीन पण आपण दुसरं उदाहरण पाहू शकतो. CONH3 6 times Cl3. हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड सुद्धा जर डिसोसिएट झाला, आयोनाइज झाला, तर याचे पण दोन पार्ट तयार होतील. हा ब्रॅकेट
पार्ट जो आहे ब्रॅकेटमधला पार्ट कोऑर्डिनेशन स्फियर इट इज अ नॉन आयोनायझेबल पार्ट अँड द part which is outside the square bracket is ionizable. So what you will get, CONH3 6 times हा bracket मधला part ionize होणार नाही पण 3 chlorine atom ionize होतील. So this will give 3 Cl minus ions. So here it is 3 minus charges on 3 chlorine atoms. So the bracket will carry 3 minus charges. Now again this is a coordination sphere which is carrying negative charge. And so it is called as coordination complex. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो जर कोऑर्डिनेशन स्फिअरवर कोणताही पॉझिटिव्ह और निगेटिव्ह कोणताही चार्ज जर असेल तर आम्ही त्याला म्हणणार आहे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. ओके, सो हियर दिस ब्रॅकेट विल कॅरी +3 चार्जेस अँड क्लोरीन विल कॅरी -3 चार्जेस. इथं कोऑर्डिनेशन स्फिअरवर पॉझिटिव्ह चार्ज दिसतोय, इथं कोऑर्डिनेशन स्फिअरवर निगेटिव्ह चार्ज दिसतो. म्हणजेच कोऑर्डिनेशन स्फिअर हा कोणता तरी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज कॅरी करतो अँड दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. ओके, नाव लेट अस स्टडी द थर्ड टर्म इन्वॉल्व्ड इन कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. इट इज चार्ज नंबर ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. नाव आपलं लक्षात येईल, व्यवस्थित नाव फक्त स्प्लिट करून वाचा. चार्ज नंबर means number of charges, easiest way. Charge number means number of charges of coordination complex means the number of charges, that is net charge, present on the coordination complex is called as charge number of the coordination complex. आता कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स म्हणजे काय हे आपण पाहिलेलंच आहे. कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स म्हणजे जर कोऑर्डिनेशन स्फिअरवर कोणताही पॉझिटिव्ह और निगेटिव्ह नेट चार्ज असेल तर त्याला आपण कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स असं म्हणतो. तर तो जो वरचा चार्ज आहे ब्रॅकेटवरचा त्या कोऑर्डिनेशन स्फिअरवरचा त्यालाच आपण म्हणणार आहे चार्ज नंबर ऑफ द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. फॉर एक्झाम्पल आपण इथं पाहू शकतोय जर FeCN6 ब्रॅकेट हा ह्याच्यावर -4 चार्ज. आता हा जो आहे हा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे, याच्यावर चार्ज पहा -4 आहे. दॅट इज वाय द चार्ज नंबर ऑफ दिस कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स इज -4. दॅट मीन्स इट इज द नेट चार्ज प्रेझेंट ऑन द कोऑर्डिनेशन स्फिअर इज कॉल्ड ॲज चार्ज नंबर ऑफ द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. किंवा दुसरं पण आपण उदाहरण घेऊ शकतो. म्हणजे जर समजा CONH3 6 टाइम्स +3. आता इथे तुम्ही पाहू शकताय ह्या कोऑर्डिनेशन स्फिअरवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, करेक्ट. सो इट इज द नेट चार्ज प्रेझेंट ऑन दिस कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स अँड इट इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन नंबर ऑफ दॅट कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. दॅट मीन्स इट इज द नेट चार्ज कॅरीड बाय द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स इज कॉल्ड ॲज चार्ज नंबर ऑफ द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. ओके, सो आपण जर डेफिनेशन लिहायची म्हटली चार्ज नंबर ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स तर आम्ही काय लिहू शकतो, द नेट चार्ज प्रेझेंट ऑन द कोऑर्डिनेशन स्फिअर. हा जो कोऑर्डिनेशन स्फिअर आहे त्याच्यावर असलेला हा नेट चार्ज, इथं -4 आहे, इथं +3 आहे. ओके, इज कॉल्ड चार्ज नंबर ऑफ that coordination complex. Okay, so in this complex, this coordination sphere carries a -4 charge, so this is your charge number, and in this complex this coordination sphere carries a +3 charges, so the charge number of this complex is +3. Now let us study the next term in coordination chemistry, that is oxidation state of metal ion.
मेटल आयनची ऑक्सिडेशन स्टेट, पण कुठे, तर कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये. तर एखादा कोणताही आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड घेतला तर त्याच्यामध्ये असलेल्या सेंट्रल मेटल ॲटम किंवा सेंट्रल मेटल आयन असतो हे आपल्याला माहिती आहे. तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट म्हणजेच त्याने कॅरी केलेला नेट चार्ज, याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द मेटल ॲटम. दॅट मीन्स ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल आयन इज the net charge carried by the central metal atom or ion in the coordination complex or coordination compound, that is called as oxidation state. Means you can write the definition as it is the net charge, it is the net charge present on central metal atom or ion in a coordination compound. यातला महत्त्वाचा शब्द आपल्याला लक्षात काय ठेवायचा आहे? ऑक्सिडेशन स्टेट means it is a net charge which is present on the central metal atom or ion in a coordination compound. For example, आपण तो कॅल्क्युलेट कसा केला जातो याच्यावर सुद्धा 1 किंवा 2 मार्काचा क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये असू शकतो. सोपं आहे, हे लक्षात घ्या. नेट चार्ज एवढाच शब्द आहे. ऑक्सिडेशन स्टेट इज अ नेट चार्ज प्रेझेंट ऑन द सेंट्रल मेटल ॲटम. कारण इथे डेफिनेशन मध्ये पहा, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल ॲटम किंवा मेटल आयन विचारले, म्हणजे इट इज द नेट चार्ज प्रेझेंट ऑन द सेंट्रल मेटल ॲटम ऑर आयन इन द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स ऑर कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ओके, आता आपण एखादं याच्या ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्याचं एखादं एक्झाम्पल इथं पाहूया. ओके, फॉर एक्झाम्पल FeCN6-4 हा जर तुम्हाला कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स दिला असेल, इथे मी एक्झाम्पल लिहितोय. फॉर एक्झाम्पल in FeCN6-4 याच्यामध्ये सेंट्रल मेटल ॲटम आहे Fe आयन. ओके, याचा आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची आहे. समजा आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट माहीत नाही तर आपण याची ऑक्सिडेशन स्टेट, आयनची ऑक्सिडेशन स्टेट कन्सिडर करूया X. ओके, सायनाइड ग्रुप ह्याची ऑक्सिडेशन स्टेट असते -1 क्लोरीन, -1 ब्रोमीन, -1 SO4, मायनस, दॅट मीन्स ऑक्सिडेशन स्टेट इज -2. ओके, या पद्धतीनं CN ची ऑक्सिडेशन स्टेट आहे -1. ओके, म्हणजे चार्ज हा सायनाइड ग्रुपवरचा असतो -1, त्यामुळे याची ऑक्सिडेशन स्टेट -1. आता 6 सायनाइड आहे, त्यामुळे इथे पहा 6 × एका सायनाइडची ऑक्सिडेशन स्टेट -1. 6 सायनाइड आहेत म्हणून 6ने इथं मल्टिप्लाय केले. इट इज इक्वल टू ह्या टोटल कोऑर्डिनेशन स्फिअरवरचा चार्ज पहा -4. करेक्ट, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आयर्न इज X, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 6 सायनाइड ग्रुप्स 6 × ऑक्सिडेशन स्टेट ऑफ 1 सायनाइड ग्रुप इज -1. द टोटल चार्ज इज -4. हे फक्त सॉल्व करायचं आहे. हे पहा X 6 × -1 -6 इज इक्वल टू -4. त्या -6ला त्या बाजूला घ्या म्हणजे आम्हाला काय मिळेल पहा, X -6 विल बिकम +6 ऑन राईट हँड साइड, -4 +6. So here it is +2 or only 2. Okay, so the oxidation state of iron in FeCN6-4 is +2. आपण आणखीन सुद्धा दुसरं पण एखादं उदाहरण कन्सिडर करू शकतो. त्याच्यामध्ये पण आपण एखाद्या ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू शकतोय. आपण दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊया. लेट अस स्टडी अनदर एक्झाम्पल. ओके, त्याच्यामध्ये पहा दुसरं एक्झाम्पल मी घेतोय. CONH3 6 times +3. ओके, या उदाहरणामध्ये आपल्याला कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची.
तर याकरिता अमोनियाची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, सायनाइड हा एनायन होता, त्याची ऑक्सिडेशन स्टेट निगेटिव्ह असते. ओके, हिअर अमोनिया इज अ मॉलिक्यूल, वॉटर इज अ मॉलिक्यूल. ओके, त्यांची ऑक्सिडेशन स्टेट असते 0. मॉलिक्यूलची ऑक्सिडेशन स्टेट 0. दॅट इज वाय अमोनियाची ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे 0. कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची, त्याची ऑक्सिडेशन स्टेट आपण कन्सिडर करूया x प्लस 6 इंटू 0, कारण एका अमोनियाची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. 6 अमोनियाचे 6 ने मल्टिप्लाय केलं 6 इंटू 0, दॅट विल बिकम इक्वल टू टोटल चार्ज पहा +3 आहे. सॉल्व करूया. x plus 6 into 0, 0 is equal to 3. That means oxidation state of cobalt in CONH3 6 times plus 3. याच्यामध्ये कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट आहे 3 किंवा तुम्ही म्हणू शकताय +3. ओके, आता यानंतर कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मधले आपण नेक्स्ट टर्म पाहूया, कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल ॲटम. नावावरून आपल्याला लक्षात येईल कोऑर्डिनेशन नंबर मीन्स नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड्स फॉर्म्ड बाय द सेंट्रल मेटल ॲटम. मोस्ट इझी डेफिनेशन. नावावरून आपल्याला डेफिनेशन लक्षात येते, फक्त व्यवस्थित आपण पाहिलं पाहिजे. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल ॲटम, दॅट मीन्स नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड्स फॉर्म्ड बाय द सेंट्रल मेटल ॲटम. आता हा सेंट्रल मेटल ॲटम कुणाशी कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो, तर लिजंडशी करतो, बरोबर. तर त्या लिजंड्समध्ये जेवढे डोनर ॲटम आहेत ते सगळे कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करत असतात. म्हणजे मोनोडेंटेट असेल 1 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करेल, बायडेंटेट लिजंड असेल 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतील, म्हणजे एका बायडेंटेट लिजंडकडून 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतील. ट्रायडेंटेट लिजंड असेल तर एका ट्रायडेंटेट लिजंडकडून 3 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतील. याचा अर्थ एखादा सेंट्रल ॲटम एका मोनोडेंटेट लिजंड बरोबर जर अटॅच असेल तर एकच कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होईल. दॅट मीन्स त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असेल 1. जर समजा एखादा सेंट्रल मेटल ॲटम एका बायडेंटेट लिजंड बरोबर जर अटॅच असेल तर याचा अर्थ बायडेंटेट लिजंड 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करू शकतोय. म्हणजेच जर एखादा मेटल ॲटम बायडेंटेट लिजंडशी अटॅच असेल तर बायडेंटेट लिजंड विल फॉर्म 2 कोऑर्डिनेट बॉन्ड, सो द कोऑर्डिनेशन नंबर विल बी 2. जर एखादा सेंट्रल मेटल ॲटम हेक्साडेंटेट लिजंड बरोबर एकाच हेक्साडेंटेट लिजंड बरोबर जर अटॅच असेल तर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असणार आहे 6, कारण हेक्साडेंटेट लिगँड विल फॉर्म 6 कोऑर्डिनेट बॉन्ड. सो easiest way आम्ही म्हणू शकतो कोऑर्डिनेशन नंबर मीन्स the number of coordinate bond formed by the central metal atom with the ligand donor atoms. Okay, so coordination number of central metal atom, it is the number of coordinate bonds formed by the central metal atom or ion. ओके, आता याची काही एक्झाम्पल्स आपण पाहूया. त्याकरिता काही ठराविक विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारचे मी एक्झाम्पल्स इथं देतो. ओके, फॉर एक्झाम्पल हे पहा, कोऑर्डिनेशन कंपाउंड आपण पाहूया. कोऑर्डिनेशन कंपाउंड आणि इथे लिहूया त्याचा कोऑर्डिनेशन नंबर CN. शॉर्टमध्ये कोऑर्डिनेशन नंबर कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज CN. अशा पद्धतीने पण तो दाखवला जातो. आता कोऑर्डिनेशन कंपाउंडचं पहिलं एक्झाम्पल आपण लिहूया. K4 FeCN6. या एक्झाम्पलमध्ये पहा, कोऑर्डिनेशन पेअरमध्ये 6 सायनाइड लिजंड्स आहेत, मोनोडेंटेट आहेत.
आणि ते सेंट्रल मेटल ॲटम आयन बरोबर कोऑर्डिनेट बॉन्ड्स तयार करू शकतात. ब्रॅकेटमध्ये पहा 6 लिजंड्स आहेत म्हणजे 6 कोऑर्डिनेट बॉन्ड्स हा आयन तयार करेल. सो द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ K4FeCl6 इज 6. अवघड आहे हे फक्त ब्रॅकेटकडे पाहायचं. आयन कोणाबरोबर अटॅच आहे कोऑर्डिनेशन स्फिअरमध्ये बघा आयन इज अटॅच विथ 6 सायनाइड ग्रुप्स. सो द कोऑर्डिनेशन नंबर इज 6. ओके आणखीन पण काही एक्झाम्पल्स मी दाखवतो. NiCO4 टाइम्स. आता याच्यामध्ये पहा निकेल हा सेंट्रल मेटल ॲटम कार्बोनिल ग्रुप बरोबर बॉन्ड्स तयार करतोय कोऑर्डिनेट बॉन्ड. किती कार्बोनिल ग्रुप आहेत पहा 4 कार्बोनिल ग्रुप आहेत. एक कार्बोनिल ग्रुप एक कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो बिकॉज इट इज अ मोनोडेंटेट रीजन. सो 4 carbonyl group will form 4 coordinate bonds. So the coordination number of NiCO4 is 4. याचा coordination number असणार आहे 4. आणखी काही एक्झाम्पल आपण इथं दिलेले आहेत. या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आता आपल्याला पुन्हा कोऑर्डिनेशन नंबर हा पाहायचा. फर्स्ट एक्झाम्पल इज ऑफ सिसप्लॅटिन. सिसप्लॅटिनचं हे फॉर्म्युला इथं आपण लिहिलेलं आहे. याच्यामध्ये बघा ह्या कोऑर्डिनेशन स्फिअरमध्ये सेंट्रल ॲटम आहे प्लॅटिनम. त्याला अटॅच असलेले लिजंड्स पहा 2 अमाइन ग्रुप आहे आणि 2 क्लोरीन. बोथ अमाइन अँड क्लोराइड आर मोनोडेंटेड म्हणजे प्रत्येक लिजंड हा फक्त एकच सिंगल कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करेल. आता इथं आपण पाहू शकता 2 अमाइन ग्रुप आणि 2 क्लोरीन ग्रुप आहेत म्हणून इथं टोटल 4 कोऑर्डिनेट बॉन्ड हा प्लॅटिनम तयार करतोय. सो द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ दिस सिसप्लॅटिन विल बी 4. ओके नेक्स्ट एक्झाम्पल. आयर्न हा सेंट्रल मेटल ॲटम आहे आणि ऑक्झॅलेटचे 3 ग्रुप इथे अटॅच दिसत आहेत. ऑक्झॅलेट इज अ बायडेंटेड लिजंड. एक ऑक्झॅलेट 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करू शकतो. आता इथं पहा 3 ऑक्झॅलेट ग्रुप आहेत. एक ऑक्झॅलेट 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो म्हणजे 3 ऑक्झॅलेट ग्रुप 6 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करू शकतील म्हणून आयर्नचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 6. तसंच थर्ड एक्झाम्पल COEN थ्राइस +3. याच्यामध्ये पहा इथेन इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ इथिलीन डायमाइन. इथिलीन डायमाइन इज अ बायडेंटेड लिजंड. एक इथिलीन डायअमाइन हा 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो. इथे तुम्ही पाहू शकता 3 इथिलीन डायअमाइन लिजंड्स आहेत. सो 1 इथिलीन डायअमाइन विल फॉर्म 2 कोऑर्डिनेट बॉन्ड. Therefore 3 ethylene diamine will form 6 coordinate bond. Therefore this compound involves 6 coordinate bond. Therefore the coordination number of cobalt is 6 in this example. I hope आतापर्यंत ज्या केमिस्ट्री कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीच्या टर्म्स आपण इथे डिस्कस केलेल्या आहेत ह्या तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील. काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. थँक्यू.